नमस्कार. आज आपण उतारवयात सुखात राहण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना बघणार आहोत. प्रत्येक टिप्स ही खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. सर्व टिप्स जरूर बघा. पहिली सूचना, पाय सतत दुखत असतील तर मिठाच्या पाण्यात पाय सोडून 20 मिनिटे बसावं. यामुळे पाय दुखणे थांबून जाईल. दुसरी सूचना, रोज सकाळी गरम हळदीचे पाणी पिल्याने पोटाची अतिरिक्त चरबी, हृदयरोग, मधुमेहासारखे आजार पळतात. तिसरी सूचना, रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्याने फार लाभदायक असते. चौथी सूचना, आले आणि डाळिंबाचे दाणे मिसळून चटणी बनवून दुपारी जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास थांबतो. पाचवी सूचना, रात्री प्रकाशासाठी नेहमी पांढरे कमी प्रकाशाचे बल्ब वापरा. इतर रंगीत बल्ब तुमचे दृष्टी कमकुवत करू शकतात. सहावी सूचना, रात्री अर्धा चमचा हळद पावडर दुधात मिसळून प्यायल्याने व्यक्तीचे वृद्धत्व लवकर येत नाही आणि संपूर्ण चेहरा तरुण राहतो. सातवी सूचना, केसातील कोंडा कमी करायचा असेल तर पालकाच्या भाजीचं सेवन करावा. आठवी सूचना, रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. नववी सूचना, वजन कमी होत नसल्यास दुधीच्या भाजीचे सेवन करावे. 10वी सूचना, आल्याचे सेवन केल्यास रक्तप्रवाह अगदी जलद होतो. 11वी सूचना, चिंचाचे सेवन केल्याने लिव्हरची क्षमता वाढते. 12वी सूचना, मूतखड्याचा त्रास असेल तर रोज सकाळी लिंबू कोमट पाणी पिल्याने आराम मिळतो. 13वी सूचना, त्वचा तरुण राहावी यासाठी अश्वगंधाचे नियमित सेवन करावे. 14वी सूचना, रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा टवटवीत होते. 15वी सूचना, पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे मुख्य कारण आहे, म्हणून रोज बडीशेप आणि ओवा एकत्र करून जेवणानंतर खावे. 16वी सूचना, कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यास अनेक आजारांपासून आराम मिळतो. 17वी सूचना, लघवी करताना जळजळ होत असेल तर नाश्त्यासोबत काकडी खावी. 18वी सूचना, जेवल्यानंतर लगेच झोपू नये. यामुळे अन्नाचे पचन लवकर होत नाही आणि शतपावली करावी, म्हणजेच कमीत कमी 100 पावले तरी जेवणानंतर चालावे. 19वी सूचना, जेवणात जास्त तूप खाल्ल्याने घशात जास्त संसर्ग होऊ शकतो. तेलकटपणामुळे चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनाने वजन वाढू शकते. 20वी सूचना, शरीर दुखत असेल तर त्यांनी मखाना टाकून शिजवलेले दूध प्यावे. यामुळे शरीराच्या दुखण्यांपासून आराम मिळतो. 21वी सूचना, कॅल्शियमचे प्रमाण दूध पिल्याने जास्त प्रमाणात वाढते. वजन वाढत असेल तर तुम्ही भोपळ्याचा रस किंवा भोपळ्याची भाजी खावी. यामुळे वजन झपाट्याने कमी होते. 22वी सूचना, रात्री झोपताना 1 ग्लास पाणी 1 लवंग खाल्ल्यास बद्धकोष्ठता, पोटदुखी यांचा त्रास होत नाही. 23वी सूचना, हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते. अशा परिस्थितीत केळीचा वापर करणे खूप फायदेशीर ठरू शकते. 24वी सूचना, बीटचे सेवन करा. याच्या लाल कलरमुळे लोहाचे प्रमाण जबरदस्त असते. त्यामुळे पोटाची चरबी कमी होऊन वजन नियंत्रित राहून रक्त देखील वाढते. 25वी सूचना, शिळ्या तोंडी मधाचे सेवन केल्यास स्मरणशक्ती सुधारते. 26वी सूचना, पाठदुखी होत असल्यास निलगिरी तेलाने मालिश करावी. 27वी सूचना, जी लोक नियमितपणे केळी खातात त्यांचे वजन हे वाढू लागते. त्यामुळे केळीचे सेवन बेतानेच करावा. 28वी सूचना, हिरवी आणि पिवळी सिमला मिरचीचे नियमित सेवन करावे. यामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर असल्याने रोगप्रतिकार क्षमता देखील वाढते. 29वी सूचना, चेहऱ्यावरील ड्रायनेस, कोरडेपणा जाणवत असेल तर गुलाबजल किंवा गुलाबाचा अर्क लावा किंवा गुलाबाच्या पाकळ्या ठेचून त्याचं एक मिश्रण त्या ठिकाणी लावावं. 30वी सूचना, भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्यास केस लांब मजबूत होतात, केस तुटत नाही आणि केस गळती देखील थांबते. 31वी सूचना, गाईच्या दुधाचे सेवन केल्यास नखे, डोळे आणि केस सुंदर होतात. 32वी सूचना, उतारवयात साखरेऐवजी थोडासा गूळ घालून चहा प्या. त्यामुळे शरीरातील साखर वाढणार नाही आणि गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, ते शरीराला मिळायला सुरुवात होईल. 23वी सूचना,
जर तुम्ही सकाळी वेळेत उठले नाही तर तुमचा मेंदू कमजोर होतो. 34वी सूचना, अपुऱ्या झोपेमुळे देखील मेंदूतील पेशींची वाढ थांबते. लक्षात राहायला विसर पडायला सुरुवात होते. आजार देखील होऊ शकतात. त्यामुळे नियमित झोप घेणे आणि रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे फार गरजेचे असते. 35वी सूचना, तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर थंड पाणी बिलकुल पिऊ नका. 36वी सूचना, मधुमेह आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मेथीचे सेवन करा. शक्यतो मेथीचे सेवन हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्ही करू शकता. मेथीचे लाडू असतील किंवा मेथीचे इतर पदार्थही खाऊ शकता. 37वी सूचना, जर तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचं असेल तर रोज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळून त्याच्या गुळण्या करा. काळे मीठ नसेल तर पांढऱ्या मिठाने जरी गुळण्या केल्या तरी त्या केल्या पाहिजे. सकाळी ब्रश आणि संध्याकाळी गुळण्या करणे ही सायकल चालू ठेवणं खूप गरजेचे आहे. त्याने तुमचे दातांचे आरोग्य चांगले राहील. 38वी सूचना, उन्हामुळे शरीरावर जर काळे डाग पडले असतील तर बेसनमध्ये थोडीशी हळद मिसळून लावा. कोरडे झाल्यानंतर चेहरा धुवा, डाग निघून जातील. तोंड धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर चेहऱ्याला त्वचेवर जास्त टॉवेलने घासल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. 39वी सूचना, जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असल्यास कारल्याची भाजी अतिउत्कृष्ट आहे. 40वी सूचना, रात्री बटाट्याचे सेवन कधीही करू नका. त्यामुळे मूळव्याधाची समस्या होऊ शकते. 41वी सूचना, कच्च्या नारळात खूप जास्त प्रमाणात फायबर असते जे पचन चांगले ठेवण्यास मदत करते. कच्च्या नारळात अँटीऑक्सिडंट असतात. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कच्च्या नारळाचे सेवन तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. कच्च्या नारळात व्हिटॅमिन ई असते जे केसांच्या आरोग्यासाठी देखील चांगले असते. 42वी सूचना, रोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर वेगळी चमक येते ज्यामुळे हाडे मजबूत होतात. 43वी सूचना, मधुमेह असेल तर आहारात नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. मिठाई, चॉकलेट, साखर, केळी, तळलेले पदार्थ, सुकामेवा, चिक्कू, सीताफळ इत्यादी चवीला गोड लागणारे पदार्थ खाऊ नये. 44वी सूचना, रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाल्ल्याने जडपणा कमी होतो आणि युरिन इन्फेक्शन पचनक्रिया सुधारते. 45वी सूचना, डोळ्यातून पाणी येत असेल तर रोज काजळ लावा. 46वी सूचना, पांढरे मीठ, साखर आणि मैदा यांचा वापर कमीत कमी करा कारण ते आपल्या शरीराला हानी पोहोचवतात. 47वी सूचना, व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि दात आणि दातांमधून येणारा रक्तस्राव देखील रोखता येतो. यासाठी तुमच्या आहारात संत्री, गाजर, चेरी खाणे खूप सुरू करा. 48वी सूचना, खजूर एक असे फळ आहे ज्याचे सेवन केल्याने शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते. 49वी सूचना, हृदय निरोगी राहण्यासाठी खजूर खाणे खूप महत्त्वाचे आहे. याचा आपल्या आहारात जरूर समावेश करावा. 50वी सूचना, त्वचेचा आजार असल्यास कढीपत्ता सेवन करावं. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीफंगल गुण असतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही माहिती कशी वाटली ती मला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.